राज्यातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या हॉटेल व खाद्य व्यावसायिकाविरोधात अन्न व औषध प्रशासनाने आता कठोर भूमिका घेतली आहे। राज्यव्यापी विशेष तपासणी मोहिमेअंतर्गत नाशिक विभागाने अवघ्या 2 दिवसात 20 हॉटेल व खाद्य आस्थापनावर धडक कारवाई करत नियमांचे गंभीर उल्लंघन करणाऱ्या 9 आस्थापनांचे अन्न व्यवसाय परवाने तात्काळ निलंबित केले आहेत। तसेच 4 आस्थापनाकडे कोणतीही वैध परवाना नसल्याचे उघड झाल्याचे त्यांचा व्यवसाय तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली 1 आणि 2 जुलै रोजी नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांमध्ये ही विशेष मोहीम राबविण्यात आली। तपासणी दरम्यान अनेक हॉटेलमध्ये अत्यंत धक्कादायक आणि नागरिकांच्या आरोग्यास थेट धोका निर्माण करणाऱ्या बाबी समोर आल्या आहेत। अधिकाऱ्यांना अनेक ठिकाणी अत्यंत अस्वच्छ स्वयंपाकगृहे, निकृष्ट दर्जाची शीतकरण व्यवस्था, उघड्यावर ठेवलेले कच्चे अन्न, गारण्याच्या वातावरणात अन्नाची हाताळणी, कर्मचाऱ्यांची वैयक्तिक स्वच्छता नसणे, वैद्यकीय तपासणी न केलेले कर्मचारी, आवश्यक कागदपत्रांचा अभाव, ग्राहक तक्रार निवारण यंत्रणा नसणे अशा गंभीर त्रुटी आढळल्या आहेत। या सर्व बाबी अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 चे स्पष्ट उल्लंघन असल्याने संबंधितांवर तत्काळ कारवाई करण्यात आली। यामध्ये तात्काळ परवाने निलंबित करण्यात आलेले हॉटेल ग्रीन व्हॅली, जत्रा, लिंक रोड, पंचवटी, नाशिक, हॉटेल राधिका, द्वारका, नाशिक, हॉटेल क्राउन पॅलेस, पेठ रोड, पंचवटी, नाशिक, हॉटेल त्रिमूर्ती, अजिंठा रोड, MIDC जळगाव, जाधव रेस्टॉरंट, नंदुरबार, लक्ष्मी हॉटेल, सिन्नर, हॉटेल भानू, जळगाव। याशिवाय यापूर्वी सुधारणा नोटीस देऊनही त्रुटी न दूर करणाऱ्या हॉटेल जय भुसावळ आणि गजानन कॅन्टीन, धुळे मेडिकल कॉलेज परिसर यांचेही परवाने निलंबित करण्यात आले। धक्कादायक म्हणजे तपासणी दरम्यान 4 आस्थापना कोणतीही अवैध अन्न व्यवसाय परवाना किंवा नोंदणी न घेता सुरू असल्याचे समोर आले आहे। या सर्वांना तात्काळ व्यवसाय बंद करण्याचे लेखी आदेश देण्यात आले असून आवश्यक परवानगी मिळाल्याशिवाय व्यवसाय सुरू करता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे की नागरिकांच्या आरोग्याची खेळ करणाऱ्या, अस्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या किंवा अन्न सुरक्षा नियमाचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यावसायिकाला यापुढे कोणतीही माफी दिली जाणार नाही। विशेष तपासणी मोहीम आगामी काळात अधिक व्यापक स्वरूपात सुरू राहणार असून हॉटेल, रेस्टॉरंट, मिठाई दुकान आणि सर्व खाद्य व्यावसायिकांची अचानक तपासणी केली जाणार आहे। नागरिकांनी बाहेरचे अन्न खाताना स्वच्छतेची खात्री करून घ्यावी। अन्नाचा दर्जा, स्वच्छता किंवा सुरक्षिततेबाबत संशय असल्यास तात्काळ अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार नोंदवावी असे आवाहन सहाय्यक आयुक्त अन्न मंगेश माने यांनी केले आहे। लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, नाशिक। लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशास्त्र न्यूज।